नमस्कार. आज आपण सहज सोप्या पद्धतीने उन्हाळी काकडीचे आप्पे बनवणार आहोत. हे बघा काकडी, ही गावची काकडी आहे. ही काकडी आता कापून मी तुकडं करून ते किसून घेणार. याचा किस काढून. काकडी, गूळ, रवा, वेलची पावडर, चिमूटभर मीठ टाकायचं ते. आता या गूळ किसून घेणार, काकडी किसून घेणार आणि नंतर बनवणार मी. हे बघा आता काकडी कापून किसून घ्यायची. असं तुकडं करून या बिया काढून टाकायच्या आणि किसून घ्यायचं किसणीवर. गूळ किसून घ्यायचा. गूळ, काकडी आणि रवा सामान तेवढंच घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं साहित्य. म्हणजे जेवढी काकडी तेवढा रवा तेवढा गूळ. हे बघा काकडी किसून घेतली 1 वाटी. हा गूळ 1 वाटी. त्याच्यात गूळ ना काकडी मी मिक्सरला लावून घेणार एकत्र बारीक करून. हे बारीक करून नंतर रवा नाही मिक्स करणार त्याच्यात एकत्र. हे बघा गूळ ना काकडी मिक्सरला लावून घेतली. त्याच्यात आता रवा 1 वाटी. थोडं जरा चिमूटभर मीठ टाकायचं. गोड असलं तरी त्याच्यात मीठ पाहिजे. गोडाचा पदार्थ असला तर चव येते त्याला. आणि ही वेलची पावडर. आता थोडा वेळ या रवा फुगसा ठेवायचा त्यात भिजवून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा पेटून ठेवायचा असा सगळं एकत्र करून. म्हणजे रवा फुगला थोडा म्हणजे बनवायचा. थोडा वेळ ठेवायचा ते आधी. हे बघा या मिक्सरने मिक्स केलं ना सगळं. काकडी, गूळ, रवा ते 15-20 मिनटं मी ठेवलं होतं. आता या रवा फुगला मस्तपैकी सगळं एकत्र झालंय. आता हे मी आप्पे पात्र ठेवलंय तापत. हे बघा पॅन ठेवलाय पहिला तापसा. त्याच्यावर हे आप्पे पात्र ठेवलंय. हे आप्पे पात्रात ते आपण बनवणार आहोत नाश्ता. आता याला मी तेल लावून घेतलं या आप्पे पात्राला. त्याच्यात मी घालणार आहे. तर आपण याच्यावर झाकण ठेवूया असं. हे बघा आपला नाश्ता तयार झाला म्हणते. तर आपण पलटून घेऊया. असं किती वेळ ठेवलं? आता 10 मिनिटात ठेवला मी. 10 मिनिटात झाला आहे.
पलटी करून घ्यायचा ते. खरपूस मस्त आलाय ना ते. कलर बघा कसा आला त्याला. नाही मस्त फुगलेत पण आले. हा मस्त बघून. हे बघा आता दुसरी बाजू पलटले मी. आता अगोदर 10 मिनिटं ठेवलं, आता 5 मिनिटं ठेवणार, झाकल्यानंतर काढणार आहे. हे बघा आपला नाश्ता तयार झाला. आता मी 5 मिनिटं सांगितली पण 10 मिनिटं लागले. पहिले 10 मिनिटं, नंतर 10 मिनिटं, 20 मिनिटं झाली. हे बघा कसं आला कलर, गोल्डन कलर आला एकदम मस्त झाला. का तर मंडळी, आपल्याला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. हे बघा एकदम मौसूद.